हॅलो माईक चेक 1 2 3 4. हॅलो माईक चेक. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. आज दारू प्यालेलं नाही आहे. आजची तारीख आहे 5 नोव्हेंबर 2024, मंगळवार. रात्रीचे 9:30 वाजलेले आहेत. मी माझ्या घरी रेकॉर्डिंग करतो आहे. आजचा विषय आहे दापोलीचे स्वर्गीय प्रसाद, आणि त्यांचं एक छान शेअरिंग मला मिळालं 3ऱ्या-4थ्या पायरीबद्दल, आणि मला ते आवडलं. त्याच्यामुळे ते शेअरिंग तुमच्यापर्यंत पोचवायचं आणि प्रसाद दादांची माहिती सांगायची, थोडीशी ओळख करून द्यायची. याच्याकरता मी हा ऑडिओ करायला घेतलेला आहे. हा 2 वेगळे ऑडिओ आहेत. त्यांची शेअरिंग 45 मिनिटाची आहे, आणि माझी त्यांची ओळख करून द्यायची आणि अनुभव सांगायचे स्वतःचे त्यांच्याबाबतचे, ते 5-10 मिनटामध्ये हे करतो मी, आणि दोन्ही कनेक्ट अटॅच करतो. हे ते तांत्रिक भाव आहे. ॲक्च्युली ते रेकॉर्डमधला आवाज वाढवणे, कारण माझ्याकडे मिल्टन भाईंचं पण शेअरिंग आहे, मिल्टन आंबोलीचे, पण ते त्याच्यामध्ये आवाज फारच बारीक येतो. मोठा करण्यासाठी काय करायचं मला माहीत नाही, आणि ते आवाज क्लीन करण्यासाठी जे ॲप आहेत ते काय धड हे नाही होत आहेत, काहीतरी मला जमत नाही आहे, म्हणजे मी तंत्रस्नेही नसल्यामुळे. एनिवे, प्रसाद जे आहेत ते आपल्यात आज नाही आहेत. माझ्या अंदाजाने ते 12-13 वर्ष सोबर असताना काहीतरी हार्ट अटॅकने अचानक वारले, आणि मी 1-2दा त्यांना भेटलेलं आहे. आमची भेट झालेली आहे, कारण ते मुंबईला अधूनमधून येत असत, आणि ते सर्वत्र संचार असायचा त्यांचा. त्याच्यामुळे त्यांना भेटलेलो 1-2दा, चांगली ओळख झाली होती माझी. पण अचानक मला वाटतं काहीतरी ते हार्ट अटॅकने वारले. आता ह्याच्या व्यतिरिक्त आणखी त्यांच्याबद्दलची माहिती मला फारशी नव्हती, म्हणून म्हटलं मी कोणाला विचारावं म्हणून आपले पावलींचे दत्ताभाऊ आहेत सफारीवाले, त्यांना विचारलं. त्यांनी थोडीफार माहिती सांगितलं. म्हटलं आणखी कोण माहिती सांगेल? ते म्हणाले प्रफुल्ल भाईंना विचारा. आणि मग मी प्रफुल्ल भाऊंना फोन केला. प्रफुल्ल भाऊंनी त्यांच्या ओळख कशी झाली वगैरे डिटेल सांगितलं. तर तेच मी तुम्हाला फक्त पुन्हा एकदा रिप्रोड्यूस करून सांगतो आहे. तर ही माहिती जी पुढे मी सांगतो आहे ती मला आत्ता प्रफुल्ल भाऊंनी सांगितली. प्रफुल्ल भाऊंनी सांगितलं की साधारणपणे महाराष्ट्र सेवा समिती स्थापन व्हायच्या आधी, 2000च्या आधी, काहीतरी 1-2-3 वर्ष म्हणाले, मी आणि बदलापूरचा प्रकाश, म्हणजे प्रफुल्लभाई आणि बदलापूरचा प्रकाश, असे 2 जण खेडला गेले, आणि एस टी डेपोच्या समोर कुठलं तरी लॉज बघितलं, आणि त्या लॉजवरती काहीतरी राहिले 2-3 जण. अल्कोहोलिक सनासचे मीटिंग तिथे कशी चालू करता येईल या संदर्भामध्ये. आणि तिथल्या एक स्थानिक वर्तमानपत्रामध्ये त्याने आधी जाहिरात दिली होती, दारूची समस्या असेल कोणाला तर इथे येऊन भेटा वगैरे. आणि त्याच्यावरती आता तेव्हा मोबाईल वगैरे एवढं नव्हतं, त्याच्यावरती त्या लॉजवाल्याच्या परवानगीने त्याचा नंबर दिला होता, आणि तिथे एक पेपरवाला पण होता. ते अशी त्यांनी ते प्रकाश एस बदलापूरचे जे आहेत ते त्यांचे तिथे खेडमध्ये थोडीफार ओळख होती. त्याच्यामुळे हे 2 जण तिथे जाऊन मुक्कामाला राहिले, आणि त्यांनी अल्कोहोलिक सनासचा प्रचार करण्यासाठी, ग्रुप सुरू करण्याकरता एक जाहिरात दिली की कोणाला प्रॉब्लेम असेल तर भेटा. मग म्हणाले फोन, बऱ्याच लोकांचे फोन आले. त्याच्यामध्ये एक फोन होता तो ह्या प्रसाद दादांचा फोन होता, आणि ते म्हणाले मी येऊन भेटतो. येऊन भेटले ते प्रसाद दादा, प्रकाश आणि प्रफुल्ल बरोबर. म्हणाले मी जरा गावात माझे 2-3 मित्र आहेत, जरा मित्रांना प्रॉब्लेम आहे का बघतो मी जरा काय आहे ते वगैरे, आणि मग मी येतो तुम्हाला. पुन्हा मग ते थोड्या वेळाने पुन्हा आले, यांच्याशी गप्पा मारल्या, आणि प्रफुल्ल भाऊ सांगत होते, त्यांच्या आठवणीतनं सांगत होते की अरे मग तो रात्री त्याला आम्ही सांगितलं आमच्याजवळच राहा, मग तो रात्री राहिला आमच्यावर, आम्ही गप्पा मारल्या. मग तो हळूहळू सांगायला लागला की मग मित्रांना नाही, मलाच प्रॉब्लेम आहे म्हणून मी आलेलो आहे. त्याच्यामुळे खेडमध्ये जाणे, प्रकाश एस, प्रफुल्ल एम, एक बदलापूरचा, एक मुलुंडचा, ते तिथे देणे, खेडला जाणे, ही सगळी परमेश्वराची योजना आहे. लॉजवर राहणे, लॉजचा नंबर देणे, तो कबूल होणे, आणि पेपर स्टॉलवाल्यांनी ती सगळी जाहिरात देणे, आणि मग लोक येऊन भेटणे किंवा फोनवरती बोलणे. आणि मग ह्या प्रसाद जो होता तो प्रफुल्लभाई सांगत होते की 3-4 महिने स्वतःच्या गाडीनी दापोलीहून मुंबईला किंवा मुलुंडला मीटिंग करण्यासाठी यायचा. आणि तो म्हणाले त्याला अचानक प्रसाद म्हणायचे, असं तो स्वतःच सांगायचा प्रसाद दादा की मला अचानक प्रसाद म्हणतात, कारण मी कधी झटका आला की उठतो आणि चालू पडतो गाडी घेऊन डायरेक्ट त्या माणसाकडे की तिथे जातो. त्यामुळे म्हणाले ते मुलुंडची मीटिंग 7:30-9 संपल्यानंतर म्हणाले मी आता चाललो घरी प्रसाद म्हणाला. म्हणाले तू झोपणार कुठे?
ते म्हणाल नाही, हायवेला मी कुठेतरी जरा जागा बघतो अशी आणि गाडी साईडला लावतो आणि झोपतो म्हणे गाडीमध्ये. तर म्हणाले आता तू नवीन सोबर आहे त्यावेळी भानगडीत पडू नको. मग प्रफुल्ल भाऊंनी त्यांच्या घरी त्याला झोपवला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तो जायचा. असं 3-4 महिने त्यांनी मिटिंग केल्या आणि मग त्यानेच विचारलं की मी दापोलीला ग्रुप चालू करा. आणि त्याची दापोलीला बऱ्यापैकी ओळख होती गावामध्ये. त्याच्यामुळे त्यांनी दापोलीमध्ये ग्रुप चालू केला आणि तो ग्रुप अजूनही चालू आहे, व्यवस्थित चालू आहे. अर्थातच जुनी माणसं गेली, वरती गेली, काय वेगवेगळ्या कथा असतात नेहमीप्रमाणे आपल्याकडे, पण दापोलीचा ग्रुप चालू आहे. जो फाउंडर मेंबर प्रसाद त्यांनी हा ग्रुप सुरू केलेला होता आणि प्रसादचा स्वतःचा व्यवसाय जो होता तो CA होता, अकाउंट्सची कामं बघायचा आणि व्यवस्थित चाललेलं होतं. पण दुर्दैवाने अचानक त्याला हार्ट अटॅक आला आणि तो गेला. त्याच्यामुळे प्रसादचं कॉन्ट्रीब्युशन अल्कोहोलिक्स अनॉनिमसप्रती असं आहे की तो स्वतः सोबर होणे, त्याने इतरांना मदत करणे, दापोलीमध्ये ग्रुप चालू करणे, स्वतः तो ज्ञानी माणूस होता असं मला जाणवतं आहे की तो चिंतन करायचा. म्हणजे आमचं सतीश जसं चिंतन करायचं हे फार कमी लोकांना जमतं. गुरुजी आमचे होते, विश्वनाथ गुरुजी किंवा आमचे सुनील के आहेत, ते चिंतन करतात, त्या विषयावरती विचार करतात, एक असं का तसं का. ते आपल्याला काय तसलं काय जमत नाही. आपल्याला ते जे समोर दिसतंय तेवढंच आपल्याला दिसतंय. रिडिंग बिटवीन द लाईन्स वगैरे ते काय आपला प्रांत नाही. त्याच्यामुळे प्रफुल्ल भाऊंनी सांगितल्याप्रमाणे ही प्रसाददादाची स्टोरी आहे. दापोलीचे प्रसाददादा आज आपल्यात ते नाही आहेत, ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती लाव देव. आणि आपण शिकायचं त्याच्यातनं की नवीन ग्रुप सुरू करणे, नवीन आलेल्या सभासदाला मदत करणे, हे जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढे आपण करणे. मला जेवढं शक्य आहे ते मी करायचा प्रयत्न करतो. मीटिंग करणे, मी आता दादरला राहतो त्यावेळी पोर्तुगीज चर्चला सकाळी मीटिंगला गेलो होतो. माझा होम ग्रुप आहे जैन आनंद ग्रुप, जैन हॉस्पिटल, कबूतरखाना दादर. दर रविवारी संध्याकाळी 5ची मीटिंग असते, ती मी करतो. ऑनलाईन एखादी मीटिंग करतो जमेल तेव्हा. पुस्तक वाचतो, शेअरिंग करतो, यूट्यूबवरती अपलोड करतो. आता मी 16 नोव्हेंबरला गडचिरोलीला जाणार. अरे हां, आणि आणखी एक सांगायचं म्हणजे तुम्ही त्या कॉमेंट्समध्ये हे मेसेज टाकलेला असतो, तर त्या कॉमेंट्समधल्या मेसेजमध्ये आता एका कोणीतरी सभासदांनी सांगितलं की मला तुमच्या त्या कशात तरी ॲड करा ग्रुपमध्ये किंवा काय त्याला म्हणतात ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये. पण त्याचा नंबर कुठे मला दिसतोय तिथे. त्यावेळी त्याचा नंबर टाकल्याशिवाय मला कळे ना ह्याला ॲड करायचं म्हणजे काय. त्याचं तिथे नुसतं तेवढं दिसतंय. बरं, त्यात काही लोक आपलं आडनाव पण दिलेलं असतं, त्याच्यामुळे ते कांबळे, जोशी, पाटील सगळं ते दिसतच तिथे. पण त्याचं @च्या पुढे जीमेल आहे का हॉटमेल आहे ते काय तिथे दिसत नाही. त्यामुळे ज्यांना कॉन्टॅक्ट करायचा असेल मला, त्यांनी सरळ माझा नंबर कुठून तरी शोधून काढा आणि मला व्हॉट्सअप टाका की मी असं मेंबर अमुक ग्रुप किंवा आणि ह्या विषयावरती आपल्याला बोलायचं आहे म्हणून मी फोन करतो. मग मी फोन आता हल्ली काय झालेलं आहे, कुठून तरी भलतेच कडीनं फोन येतात. मला एक फोन आला इजिप्तवरनं, एक आला रशियावरनं, एक आला कुठला तरी +99 नंबर. मग ते ब्लॉक करायला लागतात. त्याच्यामुळे हे अनोळखी नंबर आला की कळत नाही अरे हा काय कोणाचा नंबर आहे काय पत्ता लागेल. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना हे ऐकणाऱ्या मंडळींना विनंती की मला माझ्याशी कम्युनिकेट करायचं असेल तर 2-3 मार्ग जे आहेत ते मी तुम्हाला सांगतो. एक म्हणजे कॉमेंट्समध्ये तुम्ही लिहिलेलं मला दिसतं, बरोबर आहे. पण आता त्यात गोची अशी आहे की त्या कॉमेंट्सवरती मी जे उत्तर देतो ते तिथंच असतं. ते तिथे जर का तुम्ही जाऊन त्याच ऑडिओवरती जर का तुम्ही पुन्हा बघितलं तरच तुम्हाला ते माझं उत्तर दिसणार आहे आणि तशी शक्यता कमी आहे. त्याच्यामुळे तिथे तुमचा ईमेल ID लिहा किंवा तुमचा मोबाईल नंबर लिहा म्हणजे मला तुमच्याशी कम्युनिकेट करता येईल. हा एक पर्याय. दुसरा पर्याय, माझा ईमेल ID आहे shreedharm25@gmail.com. त्याच्यावरती तुम्ही माझ्याशी कम्युनिकेट करू शकता. आणि तिसरं म्हणजे कोणाला तरी मी माझा नंबर इथे सांगत नाही, तर मग तो सार्वजनिक झाला की अरे वेळोवेळी फोन करतात. सगळेच मेंबर काय हुशार असतात किंवा सभासद हुशार असतात असं नाही, किंवा त्यांना तेवढं ते जमतं लक्षात राहतं असं नाही. त्याच्यामुळे ते वेळोवेळी फोन करतात, त्रास होतो. म्हणून मी जाहीर पब्लिक सांगण्यापेक्षा तुमचा नंबर मला टाका आणि मला व्हॉट्सअपवरती मला कळवा की माझा हा नंबर आहे आणि अमुक विषयावरती किंवा ह्याच्यावरती आपल्याला चर्चा करायची की तुमचं छान वाटलं वगैरे किंवा ह्या बदल करा ते बदल. अरे हां, त्याच्यावरनं मला आठवलं, आज सकाळी मला पुण्याहून फोन आला. काय बरं त्या ग्रस्ताना जयंत L. म्हणजे ठीक आहे. मग त्याने ते कुठले ग्रुप वगैरे सांगितले माझ्या काय लक्षात राहत नाही. 2-3 ग्रुप झाले. माझे म्हणाले मी आता इकडे राहतो, वर्ष 58 आहे आणि मी काहीतरी कॉन्ट्रॅक्ट वगैरे घ्यायचो गव्हर्नमेंटची वगैरे असं काहीतरी सांगितलं त्यांनी.
आणि मी 21 वर्ष सोबर आहे. पण म्हणाले 21 का 23 वर्ष सोबर आहे, माझ्याकडे स्पॉन्सर नाही, मला स्पॉन्सरची गरज नाही. मी उलट म्हणे विली डीला विचारलं की स्पॉन्सर घ्यायची काय गरज आहे का, अमुक आहे तमुक आहे. आणि म्हणाले मी सर्व्हिसमध्ये पण आहे, त्याच्यामुळे मी 4 वर्षे या पोस्टवर होतो, त्या पोस्टवर होतो. त्यामुळे मी त्यांना हात जोडून विनंती केली, अहो दादा असं काय करताय, अल्कोहोलिक अनॉनिमसचा कार्यक्रम तुमच्याकडे बघून लोक घेतील ना हो, मग तुम्ही स्पॉन्सर घ्या, त्याचा उपयोग होतो. तुम्हीच विचारायला लागलात तर कसं होईल. आणि नवीन आलेली पोरं स्पॉन्सर घेतलेला असतो, त्यांचा रिहॅबमधला स्पॉन्सर असतो, एमधला आलेला स्पॉन्सर असतो, प्रोफेशनल स्पॉन्सर असतो. त्याच्यानंतर 4थी पायरी लिहून काढा, 5वी पायरी तुमच्या स्पॉन्सरकडे जाऊन वाचा. अनेक सभासद असे आहेत की जे BLWच्या भाषेत सांगायचं ते कोरडे मद्यपी आहेत, कारण कार्यक्रम काहीच घेतलेला नाही. त्याच्यामुळे ज्या काय साध्या सोप्या गोष्टी आहेत, मिटिंग करणे, फिजिकल मिटिंग करणे, ऑनलाईन मिटिंग करणे हा फिजिकल मिटिंगला पर्याय नाही. त्यामुळे आठवड्यातनं भले एकदा करा ना तुम्ही, आठवड्यातनं नाही, महिन्यातनं करा, 15 दिवसातनं करा, जी जमेल ती, पण फिजिकल मिटिंग करा. त्याच्यानंतर स्पॉन्सर असला पाहिजे. आणि आमचे अरुणदादा सांगतात तसं तो चावी लावते, छल्ला बाई लावते जशी कमरेला, तसंच लावून फिरू नका नुसतं दाखवायला. तर आपला स्पॉन्सर गेलेला असेल ढगामध्ये तर नवीन स्पॉन्सर घ्या. मेलेला स्पॉन्सरचा गळा काढून तो किती भारी होता त्याचं गाणं म्हणून काही उपयोग नाही, नवीन स्पॉन्सर घ्या. त्याच्यानंतर पुस्तक घ्या. 4थी पायरी लिहिल्याशिवाय कार्यक्रमाची सुरुवातच होणार नाही. पहिल्या 3 पायऱ्या आपण मनातल्या मनात करतो. आजचं आपलं प्रसादचं शेअरिंग छान आहे, तो 3री पायरी आणि 4थी पायरीतला संबंध उलगडून सांगतोय. 3ऱ्या पायरीमध्ये परमेश्वराला सोपवायला सांगतो आणि 4थ्या पायरीमध्ये स्वतः सगळं करायला सांगतो की आता बस आणि काय काय उपद्व्याप केलेले असते काढ लिहून आणि त्याच्यावरती उपाययोजना बघ आता. तर असं हे एनिवे कमिंग बॅक टू द स्टोरी, माझ्याशी कसं कम्युनिकेट करायचं ते मी तुम्हाला सांगितलं. आज आमचे ते पुण्याचे जयंत एल, त्यांचं आडनाव नाही सांगत मी आता, तर ते त्यांचा फोन आला वगैरे, त्यांच्याशी गप्पा मारल्या. त्याने मी विनंती केली, हात जोडून विनंती केली, अहो स्पॉन्सर घ्या, कार्यक्रम घ्या. आलेल्या सभासदांनी 5 वर्षापेक्षा जास्त सोबर असतील त्यांनी स्पॉन्सी घ्या. स्पॉन्सी घेतल्याने तुमचा फायदा होतो, त्याचा होतोच, तो बाय प्रॉडक्ट आहे. आलं लक्षात. तर असा आजचा विषय आहे प्रसाद दापोली, स्वर्गीय प्रसाद दापोली, आणि त्यांचं अनुभव कथन, त्यांचं शेअरिंग जे आहे, चांगलं रेकॉर्डिंग, चांगलं अजून माझ्याकडे कुठून आलं ते मला आता आठवत नाही, पण ते आहे माझ्याकडे म्हणून मी अपलोड करून टाकतो. आणि माणूस स्वर्गीय असला तर त्याचा फायदा असा असतो की ते परवानगी घेत बसायची भानगड नाही लागत, नाही तर मग ते विचारायला लागतं. नंतर कोणी पब्लिक डोमेनमध्ये येतो आपण यूट्यूबवरती, म्हणून कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर प्रॉब्लेम येईल. त्याच्यामुळे म्हणून मी ते जिवंत माणसांची शेअरिंग माझ्याकडे 100 आहेत, पण ते मग प्रत्येकाला त्याला फोन करायला लागतो. मग तो म्हणतो कुठलं शेअरिंग, ते मला जरा ऐकू दे पहिले, त्यात काय ऑब्जेक्शनेबल आहे का, मग ते तुम्ही डिलीट करणार का, काय करणार वगैरे. तर त्यापेक्षा मला ते काम आमचं रविराज करतोय. रविराजकडे तुम्ही जर तुमचं शेअरिंग दिलं की रविराजला सांगितलं की हे अपलोड करो, की तो बरोबर, रविराज दादा आमचं पनवेलचा आहे, तो हेच काम करतो, हिंदी मराठी इंग्लिश सगळे शेअरिंग तो अपलोड करतो. त्याच्या चॅनलवरती तो करतो. आणि ते परवानगी ते सगळं त्याला ते तंत्रज्ञान जमतं आहे, मला काय तेवढं जमत नाही. म्हणून मी तो हे केलेलं होतं, ती काय म्हणायचं, ती ब्रॉडकास्ट लिस्ट, ते ब्रॉडकास्ट लिस्ट बोंबललं, मला काय ते जमेना, ती सापडेच ना कुठे. ते व्हॉट्सअप ग्रुप केला, त्याच्यात पण एवढेच मेंबर घ्यायचे, तेवढे नाही घ्यायचे, असं काहीतरी याचं बंधन आहे, ते ओपनच पाहिजे. म्हणून मी त्या कोल्हापूरच्या आमच्या निलेश दादाला विनंती केली, तो काहीतरी बघतो बाबा त्याच्यामध्ये कोणाला ॲड करायचं, कसं करायचं वगैरे, मला काय त्यातलं. आता माझं वय 65 वर्ष दारूपासून दूर, आणि ते काय लक्षात राहत नाही, अमुक आहे तर बरेच प्रॉब्लेम आहेत. चला एनिवे, कमिंग बॅक टू द स्टोरी. आजचं विषय प्रसाद, स्वर्गीय प्रसाद दापोलीचे, त्यांचं एक छानपैकी आपण शेअरिंग, 45 मिनिटाचं शेअरिंग आहे आणि आवाज चांगला आहे आधीच्या लोकांपेक्षा. म्हणजे अनिलजींचं रेकॉर्डिंग, त्याच्यानंतर गुरुजींचं रेकॉर्डिंग, हे सगळं रेकॉर्डिंगमध्ये प्रॉब्लेम आहे, ही चांगली आहे चक्क. ओके, थँक्यू, बाय बाय, वन डे ॲट अ टाईम. ऐका दापोली, प्रसाद, ओव्हर, वन डे ॲट अ टाईम, बाय. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रसाद आहे आणि मी एक दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. अल्कोहोलिक्स अनॉनिमस या संघटनेचं सुंदर मार्गदर्शन आणि ह्या संघटनेने दिलेला 12 पायऱ्यांचा कार्यक्रम, या बळावर आजचा दिवस आत्तापर्यंत मला विषारी ठरलेल्या दारूपासून दूर आहे. मी एक गोष्ट पहिल्यांदा स्पष्ट करतो की मी इनोसंट वगैरे काही नाही आहे. आणि जर काही असं दिसत असेल
तर त्या गुणाचं श्रेय अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या 12 पायऱ्यातल्या पहिल्या 5 पायऱ्यांना आहे. मी इनोसंट नाही हे मला कसं समजलं आजच्या दिवसात? आत्ता मी ते बदली खेळाडू म्हणून उभा आहे. जसा मी काल पण बदली खेळाडू म्हणून सेवेची संधी साधली. पण काल एक गोष्ट झाली होती की मला विषय देताना मला माझा चॉईस विचारला गेला होता. आणि माझा स्वतःचा अनुभव मला सांगतो की ज्या ज्या वेळेला माझ्याकडे स्वातंत्र्य आलेलं आहे, ज्या ज्या वेळेला मला माझा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य माझ्याकडे आहे, त्यावेळेला तो माझ्या हितकर कसा असेल हे मी पहिल्यांदा बघितलेलं आहे. काल साताऱ्याला कार्यक्रम होता आणि साताऱ्याच्या एका सभासदाने सांगितलं, प्रसाद तुला एका विषयावर बोलायचंय. मी म्हटलं कुठल्या विषयावर बोलायचंय? 2 त्याने मला पर्याय दिले. मी त्या विषयांकडे बघण्याआधी दुसऱ्या विषयांसाठी बोलणारे कोण आहेत ते पहिले बघितले आणि लक्षात आलं की आपलं बोलणं प्रभावी व्हायला पाहिजे. मग प्रभावी व्हायचं असेल तर आपल्या आधी प्रभावी वक्ता असेल तर आपलं शेअरिंग मुळमुळीत. मग आयडिया केली की आपल्या नंतर जेपी असू दे, जेपी नंतर आहे ना, आपण आधी बोलून घेऊया. पण मित्रांनो, काल केलेल्या लबाडीचा आज परिणाम भोगायला लागला. आज जेपी नंतर मला बोलायला लागतंय. इनोसन्सी. मित्रांनो, 3री आणि 4थी पायरी मला बऱ्याच सभासदांनी या विषयाच्या संदर्भात छेडलं होतं की 3ऱ्या आणि 4थ्या पायरीचा काय संबंध आहे रे प्रसाद? हे क्लबिंग, हे ग्रुपिंग कुठल्या आधारावर केलेलं आहे? आणि मित्रांनो, ती शंका साहजिक आहे. माझ्याही मनात काही काळ ती घोंगावत होती. 3री पायरी मला माझं सर्वस्व परमेश्वराच्या हवाली करायला सांगते, माझ्यातलं मी संपवायला सांगते. आणि 4थी पायरी माझ्यातलं मी मला शोधायला सांगते. 2 टोकाच्या भूमिका एकाच वेळी एकाच माणसाने कशा मांडायच्या? एक प्रभावी मांडली तर दुसरीवर अन्याय, दुसरी प्रभावी मांडली तर पहिलीवर अन्याय. पण माझ्यासारखा दारुड्या वाकबगर की तो कुठल्याही अशा समस्येनं डगमगणारा दारुड्या नाही. दारू पिण्याच्या काळात अनेक वेळेला ह्या गोष्टी आचरणात आणलेल्या आहेत. आमची 3री पायरी सांगते की पहिल्या 2 पायऱ्या तू विचार मंथनामध्ये भरपूर रमून गुंतून स्वीकारल्यास तुझ्या जीवनामध्ये अनेक न आवडणाऱ्या घटना घडत आहेत. तुझे नातेसंबंध बिघडलेले आहेत. तुझी मानसिक स्थिती अतिशय नाजूक झालेली आहे. तुझ्या कुटुंबातले सदस्य तुझ्या उपस्थितीची दखल घेत नाहीयेत, किंबहुना तू त्यांना नकोयस असं तुझं पूर्वीचं वागणं आहे. आणि ही सगळी परिस्थिती दारू पिण्याच्या शेवटच्या कालखंडामध्ये माहीत असून सुद्धा ज्यावेळेला अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये आल्यानंतर माझी दारू थांबते, त्याला वाटतं की ही सगळी परिस्थिती बदलेल. कारण ह्या सगळ्या गोष्टींना कारण दारू व्यतिरिक्त दुसरं काहीतरी होतं. मार्केटमध्ये स्पर्धा वाढली, व्यवसायावर परिणाम झालाय. बायकोचे विचार आणि माझे विचार जुळत नाहीत हे मला लग्न झाल्यानंतर 14व्या वर्षी समजलं. त्यामुळे बायको कटकट करते. आजकाल मुलांना शाळा आणि अभ्यासामध्ये वेळ नाही, त्यामुळे ती आपल्याजवळ बोलायला मोकळी मिळत नाहीत. कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांवरती जर रुबाब दाखवला नाही, त्यांच्यावर अधिकार गाजवला नाही, तर त्याचा ते गैरफायदा घेतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मी नकोसा असणारा ऑफिसर झालेला आहे. कारण दुसरीच काहीतरी.
पहिल्या पायरीमध्ये लक्षात येतं की ह्या सगळ्या अस्ताव्यस्ततेला माझं दारू पिणं हे कारणीभूत आहे. आणि दुसऱ्या पायरीत लक्षात येतं, मला पहिल्यांदा वाटायचं, माझा एक उदय नावाचा मित्र आहे, शिक्षक आहे, माझे ज्या वेळेला मला जीवनामध्ये समस्या येईल त्या वेळेला तो मला मदत करेल. माझे काही बँकांचे डायरेक्टर्स मित्र आहेत, मला ज्या वेळेला कर्ज लागेल त्या वेळेला हे डायरेक्टर्स नियमांना मोडतोड करून मला कर्ज मंजूर करून देतील. ही सगळी माझी लोक ही माझ्यासाठी असणाऱ्या उच्च शक्ती होत्या. पॉवर ग्रेटर दॅन माय सेल्फ. पण एक दिवस त्या डायरेक्टर मित्रांनी सांगितलं, 5 वर्ष संचालक मंडळाची मुदत असते, हे 5वं वर्ष आहे, तुला आत्ता कर्ज दिलं तर तू काही वर्षभरात फिरशील याचा काही नेम नाही, आणि 1 वर्षानंतर मी संचालक आहे ह्याची मला खात्री नाही, त्यामुळे यावेळेला नियम मोडून मी तुला कर्ज देणार नाही. त्यावेळेला लक्षात आलं की डायरेक्टर माझी हायर पॉवर नाही, डायरेक्टर मित्र माझा हायर पॉवर नाही. मग अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या सभासद मित्रांना माझ्या अडचणी घेऊन जायचं त्यांच्याकडे. असं झालंय, काय करू? मला अँसरिंग मशीन वाटायचं. अल्कोहोलिक्स अनोनिमसचा सभासद म्हणजे अँसरिंग मशीन. मी प्रॉब्लेम टाकायचा, त्यांनी पटकन तिकडून उत्तर सोडायचं. मित्रांनो, ह्याचा परिणाम दारूपासून दूर राहून अनेक समस्यांनी वैफल्यग्रस्त झालेलं जीवन, दारू न पिता ह्या समस्यांना तोंड देता न येणं, ही पराभवाच्या भावनेने जळणारी, स्वतःची कीव करणारी भावना घेऊन जगणं आणि लागलीच तर झोपणं. मग मित्रांनो, ज्या वेळेला माझ्या ह्या समस्यांचं प्रमाण, प्रश्नांचं प्रमाण, अडचणींचं प्रमाण वाढलं, त्यावेळेला इथल्याच एका सभासदाने मला सांगितलं, अरे प्रसाद, तुला माहिती आहे का की टू स्टे अवे फ्रॉम अल्कोहोल इज प्रायमरी रिक्विजिट. दारूपासून दूर राहणं ही प्राथमिक गरज आहे, पण दूर राहिलेला दूरच राहणं हे आपलं खरं ध्येय आहे. आणि त्याच्यासाठी 12 पायऱ्यांचं आचरण करायला पाहिजे. 12 पायऱ्या आपल्या जीवनामध्ये वापरायला पाहिजेत. आपल्या सर्व्हिस मॅन्युअलमध्ये हे आपल्या अल्कोहोलिक्स अनोनिमसचे एक सुंदर वर्णन केलेलं आहे. एक वाक्य, दारू प्यायल्यामुळे माझी स्मरणशक्ती फार वीक आहे, आणि चुकीचं कोणलं तरी वाक्य, चुकीचा शब्द हा माझ्यासारख्या मद्यासक्ताला संपूर्ण जीवनभर भरपाई न करता येण्यासारखी हानी करू शकतो. हा मला अनुभव आहे. त्यामुळे ते मी वाक्य वाचून दाखवणार आहे. मित्रांनो, ज्याने अल्कोहोलिक्स अनोनिमसचा उल्लेख केलाय, ए इज मोर दॅन अ सेट ऑफ प्रिन्सिपल्स, इट इज अ सोसायटी ऑफ अल्कोहोलिक्स इन ऍक्शन. की माझ्यासाठी ऍक्शन, कृती अत्यावश्यक गोष्ट आहे. मी अल्कोहोलिक्स अनोनिमसची 25 पुस्तकं वेगवेगळ्या प्रकारची आणली, तोंडपाठ केली. पान नंबर 74 वर अमुक वाक्य लिहिलेलं आहे म्हणून उरलेल्या सभासदांना, समोरच्या सभासदांना सांगायला लागलो. त्याने कदाचित त्या सभासदांच्या जीवनामध्ये बदल घडेल, पण माझ्या जीवनात काही घडणार नाही. आणि अल्कोहोलिक्स अनोनिमसची 3री पायरी ही ह्या 12 पायऱ्यांच्या कार्यक्रमामधली कृतीची पहिली पायरी आहे. पहिल्या 2 पायऱ्या माझी मानसिकता तयार करण्यामध्ये आहेत. माझ्या अंतर्मनामध्ये चाललेले वेगवेगळे खेळ, वेगवेगळे प्रश्न, वेगवेगळ्या अडचणी,
ह्यांची समजूत करून घेण्याच्या, समजूत काढण्याच्या पायऱ्या. पण तिसरी पायरी माझ्या जीवनात कृतीची सुरुवात करणारी पायरी आहे. आमची तिसरी पायरी सांगते, आम्ही निर्णय केला की आमची इच्छा व जीवन संपूर्णपणे परमेश्वरास सोपवून द्यावे. जबरदस्त अडथळा या पायरीच्या बाबतीत माझ्याकडे होता. ह्याचं कारण, ह्या परमेश्वराने माझ्या आयुष्यात असं काय चांगलं केलंय की मी त्याच्याकडे माझं उर्वरित जीवन सोपवून देऊ. माझ्या आयुष्यातली 25, 30, 35 वर्ष दारूने घातलेला धुमाकूळ ह्या परमेश्वराला दिसत नव्हता काय? तरी बरं त्यावेळेला मी काही निर्णय स्वतः घेत होतो. आता जर मी निर्णयच घ्यायचे बंद केले तर माझ्या जीवनाची आणखीन वाट लागणार का? म्हणून मी माझ्या आयुष्याची दोरी परमेश्वराकडे सोपवून द्यावी. दुसरा विचार आला की हा परमेश्वर जर असता तर मग माझ्या बायकोच्या वागण्यात बदल का नाही घडवून आणत? मी एवढा संध्याकाळी मर काम करून, म्हणजे एअर कंडिशन केबिन मध्ये बसून, घरी कामावरनं आल्यानंतर पाण्याचा ग्लास माझी बायको का घेऊन येत नाही? ही बुद्धी परमेश्वर माझ्या बायकोला का देत नाही? कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांना हे का समजत नाही की 20-25 लाखाचं कर्ज घेऊन आपला बॉस आज जगतोय, त्याचं कर्ज लवकर फेडण्यासाठी आपल्याला भरपूर काम करायला पाहिजे, जास्तीत जास्त पैसे आपल्या साहेबाला मिळवून द्यायला पाहिजे. ही बुद्धी तो त्या कर्मचाऱ्यांना का देत नाही? असे मित्रांनो अनेक प्रश्न. सुदैवाने, परमेश्वराच्या कृपेने हे प्रश्न विचारण्याचं धाडस मला इथल्या अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या सभासदांनी दिलं. ज्या सभासदांच्या संपर्कात मी माझ्या सुरुवातीच्या मध्यमुक्तीच्या कालखंडामध्ये आलो, कार्यक्रमाचं पक्क आचरण त्यांच्या नसानसात भिनलेलं होतं. मला सांगायचं, तुझ्या मनात कुठलीही शंका येऊ दे, तू विचार इथे. मग मी विचारायचो, मी दारू प्यायली नाही तर मला चक्कर येईल का? मी दारू प्यायली नाही तर मी पडेन का? मला झोप लागेल का? तो म्हणाला, हे प्रश्न तर सोडच, पण मी दारू प्यायली नाही तर माझं कर्ज फिटेल का? हा प्रश्न आम्हाला जरी विचारलास तरी आम्ही आमचे अनुभव सांगू. मग माझे प्रश्न सुरू झाले. पण नसलेला इनोसंट, आता इनोसंट वाक्य, मी इनोसंट नव्हतो आणि नाही. मग मी माझ्या जीवनातले सगळे प्रश्न त्यांना विचारायला लागलो. मला त्याने सांगितलं की तू मार्गदर्शकाची मदत का नाही घेत? म्हटलं, मार्गदर्शक काय असतो? कारण त्या पायऱ्या वाचताना मला असं वाटत होतं की आपल्या जीवनातले सगळे काय तमाशे आहेत, वाईट गोष्टी, चांगल्या गोष्टी, गुण अवगुण दोष लिहून काढून झाल्यानंतर मग ते घेऊन मार्गदर्शकाकडे जायचं आणि मग ते त्याला वाचून दाखवायचं. मला एका जुन्या सभासदांनी सांगितलं की प्रसाद, एवढं सोपं असतं तर कशात रे आम्ही 20-20, 25-25 वर्ष इथे येत राहिलो असतो. अल्कोहोलिक्स अनोनिमसचा 12 पायऱ्यांचा कार्यक्रम ज्या ज्या वेळेला तू वाचशील त्या त्या वेळेला त्या कार्यक्रमातून नवीन एक गोष्ट तुला शिकायला मिळेल. तू मार्गदर्शक घे. आणि मी घेतला मार्गदर्शक मित्रांनो. आणि मग त्या मार्गदर्शकांनी मला मी आता जे सांगितलं ना की माझ्या जीवनातल्या प्रॉब्लेमला दारू हे कारण नसून दुसरं काहीतरी कारण आहे, असा समज तो मार्गदर्शक घेईपर्यंत माझ्या मनात होता. मी एवढंच मान्य करत होतो की मी कर्जबाजारी झालोय, एवढंच मान्य करत होतो. पण तो मद्यशक्तीमुळे, मी दारू पिण्यामुळे मी हे सगळं केलंय, दारू पिण्यामुळे माझ्या जीवनामधली माझ्या भावनिक, माझी मानसिक अवस्था ही आज आहे,
ह्याला एक कारण दारू आहे हे मी मार्गदर्शक घेतल्यानंतर ओळखायला शिकलो. आणि मग त्या मार्गदर्शकाकडे ही तिसरी पायरी घेऊन मी गेलो होतो. मी म्हटलं छे देवाकडे वगैरे सोपवून द्यायला काय मी मूर्ख आहे का? सगळं जग सांगतं स्वयंपूर्ण व्हा. माझी आई वडील मला म्हणायचे तू तुझ्या पायावर कधी उभा राहशील? स्वतःचं आणि बायकोचं पोट भरण्या एवढं कमवायला स्वतः कधी शिकशील? माझे मित्र म्हणत होते व्यावसायिक की तुझ्या ऑफिसचे खर्च, ऑफिसचे सॅलरीज काढण्यासाठी लागणारे पैसे तू स्वतः कधी मिळवशील का? प्रत्येक वेळी कर्ज घेऊन ह्या गोष्टी भागवशील? सगळं जग मला स्वयंपूर्ण होण्याचं, स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं आवाहन करत होती. आणि अल्कोहोलिक्स अनोनिमसची ही तिसरी पायरी म्हणत होती की सगळं जीवन परमेश्वराच्या हवाली कर. मी म्हटलं ठीक आहे, परमेश्वराच्या हवाली कर म्हणतायत. मी म्हटलं केलं. आता पुढच्या 15 तारखेला मला बँकेचा हप्ता भरायचा आहे, परमेश्वर मला मनी ऑर्डर पाठवेल. मार्गदर्शक म्हणाला की कार्यक्रमाचं अनुशीलन आणि त्याच्यासाठी जीवनामध्ये अनुकूल बदल ह्या दोन्ही गोष्टींची जबाबदारी तुझी आहे. तू एक दिवसाच्या हिशोबाने दारूपासून दूर राहायला लागलास, दॅट इज प्रायमरी रिक्विजिट, ती प्राथमिक गरज आहे. कार्यक्रमाचं आचरण जर तुला करायचं असेल तर तू एक दिवसाच्या हिशोबाने दारूपासून दूर राहा. मीटिंगला येऊन बस, कान उघडे ठेवून ऐक, तुलना करू नकोस. तुलना करायचीच झाली तर चांगल्या गोष्टींची कर. हे सगळं करत होतो मी, सगळं करत होतो. मिळेल त्यावेळेला मीटिंगला जात होतो. दिसणारा मद्यासक्त त्याला माझे अनुभव सांगत होतो. नवीन नवीन नवागतांच्या शोधामध्ये फिरत होतो. तो म्हणाला हे अनुशीलन झालं, पण त्याच्यासाठी जीवनातलं वागणं तुझं जीवन बदलण्यासाठी अनुकूल बदल तुला करायला लागतील. अनुकूल बदल. संध्याकाळी 7ची मीटिंग असेल आणि 6:30 वाजता शाळेत येणाऱ्या मुलीला चहा करून द्यायचा असेल तर त्याच्यात जर तुझी 10-15 मिनिटं फुकट जात असतील तर 6 वाजता येऊन चहा करून तयार ठेव मुलीचा. बदल कर वागण्यात की 7ला मीटिंगला जायचंय. दारूपासून दूर राहायचंय ना, मग अड्ड्यावर जाऊन, बारवर जाऊन मी आता पित नाही, गप्पा मारायला आलोय, करू नकोस. बदल कर, जाऊ नकोस. सुरुवातीच्या काळात त्याने मला सांगितलं स्लिपरी प्लेसेस टाळता येतील तेवढे टाळल्या पाहिजेत. वेळेची किंमत ओळख. कारण माझं एक दुसरं नाव होतं, इथल्या काही सभासदांना ते माहिती असेल. मला अचानक प्रसाद म्हणायचे. जीवनाचं नियोजन करायला सुरुवात कर. मी नियोजन केलं होतं. नंतर मी रात्री 10 वाजता झोपणार, सकाळी 8 वाजता उठणार. माझ्या हिताचं असेल तेवढं मी नियोजन, मला सुख सुविधा देणारं असेल तेवढं मी नियोजन. बाकीच्या ठिकाणी मी हतबल, शब्द पाठ झाले होते, पोपटासारखं शब्द टाकायचो. मी हतबल आहे रे, मी नाही 2 तास लवकर नाही उठू शकत. आय एम पॉवरलेस ओव्हर माय स्लीप्स, असं सांगायचो. तर म्हणाला ठीक आहे, सगळं ठीक आहे, पण तू निदान एक तरी मान्य केलंस की नाही की तू इथे आल्यापासून दारूपासून दूर राहिलास? म्हटलं हो, ही गोष्ट मात्र मी मान्य करतो की मी ह्या संस्थेत आल्या दिवसापासून दारूपासून दूर राहायला लागलेला आहे. मग म्हणाला ही गोष्ट जी तुला जमत नव्हती ती ह्या संस्थेने जमवून दिली, एवढं तरी तुला पटतं का? म्हटलं पटलं. तर म्हणाला हीच तू तिसरी पायरी घेतलीस. तुझ्या दारूच्या बाबतीतले सगळी अडचणी, शंका
यांचं निरसन करण्यासाठी तू ज्या अपेक्षेने अल्कोहोलिक्स अनोनिमसकडे म्हणजे अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या सभासदांकडे बघतोयस, हीच तुझी तिसरी पायरी आहे. म्हटलं मग ठीक आहे, पण परमेश्वर कोण? मला असं वाटायचं की परमेश्वर रात्री मला फोन करून सांगणार की उद्या तू असं कर. तो म्हणाला बघ, त्या दिवशी मी दापोलीला आलो होतो, हो, मग नंतर आम्ही त्या लॉजमध्ये राहिलो, हो, मग संध्याकाळी 7ची मीटिंग होती, हो, आणि 6:30 वाजता तू म्हटलास की सूर्यास्त बघायला आपण मुरुडच्या समुद्र किनाऱ्यावर जाऊया. म्हटलं हो. त्यावेळेला मी म्हटलं की 14 किलोमीटर जाऊन येण्यासाठी किमान 1 तास लागेल, मीटिंगची वेळ चुकेल, मीटिंगला जायचं, मुरुडला जायचं नाही, मीटिंगला जायचं. म्हटलं हो. मग तू ते ऐकलंस? म्हटलं हो. का ऐकलंस? म्हटलं मीटिंग आहे ना. म्हणाला मीटिंग अटेंड करण्यासाठी जे मी सांगितलं ते तू ऐकलंस, मग त्या क्षणापुरता मी तुझा परमेश्वर होतो, मी सांगेन तसं तू वागत होतास. पटलं की अल्कोहोलिक्स अनोनिमसचा सभासद मला माझ्या दारूपासून दूर राहण्याच्या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करेल, त्याच्यासाठी तो माझा परमेश्वर. आणि मग 6-7 महिन्यानंतर माझ्या घरी तमाशा केला एकदा दारू बंद केल्यानंतर. फ्रीजमध्ये ठेवलेल्या कांद्याच्या भांड्यावरती झाकण नाही म्हणून बायकोचं आणि माझं जोरदार भांडण, आणि बायकोने भावाला फोन करून माहेरी जाण्याची तयारी. पण डोक्यात पक्क होतं की दारूच्या बाबतीत गोष्ट असेल तर ती मग अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या सभासदाला विचारायची. बायकोजवळचं भांडण आणि दारूचा काही संबंधच नाही. बायको माहेरी जाऊन निघून जाण्याची धमकी देते, नव्हे तिने भावाला बोलावलंय, या गोष्टीशी मार्गदर्शकाचा काय संबंध, दारूचा काय संबंध? आणि ती बायको भावाला बोलून माहेरी गेली, आणि बायको गेल्यानंतर मला रान मोकळं. मी सलग अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या 5 दिवस मीटिंग करत होतो. आज काय मुलुंडला, उद्या काय भांडुपला, परवा काय मालाडला, नंतर बोरिवलीला. मार्गदर्शकाने विचारलं, काय रे आज 5-6 दिवस झाले तू मुंबईत आहेस, तुला काय कामधंदा आहे की नाही, घरी काय कळवलंयस वगैरे की नाही? मला पहिल्या दिवशी म्हटलास आज मीटिंग करणार आहे, परत दुसऱ्या दिवशी दिसलास, परत तिसऱ्या दिवशी दिसलास, काय चाललंय काय? म्हटलं बायको माहेरी गेले. त्यातला सुद्धा काव्यवाच पण असा की बायकोचं माहेर मुंबई आणि मी मीटिंग करतोय मुंबईत. असं भासवायचं होतं की बायको आणि मी दोघंही मुंबईला आलोय. बायको भांडून आले आणि मी वेळ काढायला आलोय. मार्गदर्शकाने ओळखलं. मार्गदर्शक म्हणाला, मी बोलू का तुला? माझ्या जीवनातला अनुभव सांगतो. आणि त्याने त्याच्या बायकोचं झालेलं भांडण आणि ती सगळी गोष्ट मला सांगितली. म्हटलं मग त्यावेळेला तू काय केलंस रे? म्हणा त्यावेळेला मी माझ्या मार्गदर्शकाकडे गेलो. म्हटलं तू मार्गदर्शकाकडे का गेलास? त्याचा आणि दारूचा काय संबंध? तोच जाणून घेण्यासाठी म्हणाला मी मार्गदर्शकाकडे गेलो. मग म्हटलं आता आणायचे तू आहेसच समोर, आता मी काय करू ते सांग. मला ते सांगितलं जाऊन जा बायकोची माफी माग. म्हटलं आता बायको माहेरी आली, तिच्या माहेरची सगळे सासू सासरे चुलत सासरे मेवणे सगळे आहेत, आणि मी आता त्यांच्याकडे जाऊन तिची माफी मागू? म्हणाला मागायची. म्हटलं दापोलीला आल्यानंतर मी बघेन ना काय ते. तर म्हणाला हेच दारू पिण्याच्या काळात करत होतास ना? बघू अजून काम पूर्ण करायला 8 दिवस बाकी आहेत, शेवट 2 दिवस बसू आणि काम पूर्ण करू. तेच आत्ता करतोयस. उलट आत्ता करतोयस त्याचा दोष जास्त, कारण का यावेळेला दारूची बाटली पण बरोबर नाहीये. त्यावेळेला सांगाल तरी होतं, पार्ट्या होत्या, नशा होती, दारू चढलेली होती, कामाकडे लक्ष लागलं नाही. आता काय सांगणार? जायचं म्हणाले बायकोकडे जायचं आणि तिला सपशेल तिची माफी मागायची. नाही होय नाही होय करताना दुसऱ्या दिवशी सासूरवाडीला गेलो. मला असं वाटलं होतं की माझी बायकोने ही गोष्ट तिच्या माहेरी सांगितलेली नसेल. मी आज शिरलो
आणि सासूबाईंनी पाण्याचं भांडं आणून देण्याच्या ऐवजी मेहण्याने आणून दिलं. मी म्हटलं झालं, इकडे बहुतेक काडी लागलेली दिसते. मी त्याच्याजवळ 4 गप्पा मारल्या आणि म्हटलं काय. मी बायकोला काय वेळेला कुत्सितपणे प्रेमाने नाही, हर हायनेस ऑफ दापोली संस्थान असं म्हणतो. म्हटलं आमच्या हर हायनेस कुठे आहेत? त्या म्हणाल्या की त्या गेल्यात बोरिवलीला, काकांकडे गेल्यात. आणि आमच्या सासूबाई त्या तिला घेऊन गेल्यात. म्हणजे म्हटलं हे बरंच प्रकरण वाढलेलं दिसतंय. 1-1.5 तास थांबल्यानंतर ही ज्यावेळेला आली त्यावेळेला सासरेबाने खांद्यावर हात ठेवला आणि विचारलं, काय प्रसाद, तू कसा काय आज इकडे? म्हटलं बायको आली ना इकडे. म्हणाले तुला खरंच वाटतं का रे ही तुझी बायको आहे म्हणून? ते म्हणाला 7 फेरे जे काय घातलेस त्याच्या आधी एक वचन द्यायचं असतं, ते वचन तुला आठवतं काय रे? काय बोललो नाही मित्रांनो. मी सासऱ्यांना म्हटलं नाही, माझी चूक झाली, माझ्याकडचं माझं वागणं हे पूर्णपणे चुकीचं आहे हे मला लक्षात आलंय. त्याने बायकोला बाहेर, बघ तुझा नवरा काय म्हणतोय. मला वाटलं ते पुढे सांगतील की तुझा नवरा म्हणतोय माझ्याकडनं चूक झाली. ते तसेच थांबले आणि मला म्हणे, सांग रे प्रसाद, मला काय सांगत असते सांग तिला. मग पप्प करत म्हटलं आणि म्हणाले की ज्या वेळेला आपण चूक करतो त्यावेळेला ती चूक सुधारण्यासाठी पण काम करायला लागतं. सुधारण्याची जबाबदारी पण आपल्याकडे येते. तेव्हा ह्याच्या पुढे बदल कर. हे सगळं रामायण स्पॉन्सरला जाऊन नंतर सांगितलं. स्पॉन्सर म्हणाला, इथेच हा कार्यक्रम काम करतो. 4थी पायरी उघड, वाच आणि ह्याच्यावरती ऍक्शन घ्यायला सुरुवात कर. मला वाटलं तू मला एक चार्ट देईल, कारण काय पुस्तकात चार्ट दाखवलेला होता. मला फिल इन दी ब्लँक्स करायला सांगेल, मी पटपट ती नावं भरेन, त्याच्या हातात नेऊन देईन. तो एखाद दुसऱ्या माणसाच्या बाबतीत माझे संबंध का बिघडले ते मला विचारेल आणि त्यातनं माझा दोष हुडकून काढेल आणि मला सांगेल, हा तुझा स्वभाव दोष आहे, आता ह्याच्या पुढे तू असं वागायचं. मी होय म्हणेन, माझी 4थी पायरी संपली. मित्रांनो, स्पॉन्सरने सांगितलं, माझा स्पॉन्सर माझी नसन ओळखणारा. त्याने मला सांगितलं, प्रसाद तुझ्या आवडीची किती माणसं आहेत तिची यादी सांग मला, तुला आवडतात कोण कोण आवडतं, काढ यादी काढ. आवडींच्या माणसांची यादी केली. त्यांनी उघडलं, हा कोण, हा मित्र, हा कोण, हा ऑफिस मधला, हा कोण, हा दापोलीतला असा असा आहे, हा कोण माझ्या शाळेतला, हा कोण कॉलेज मधला, ही कोण माझ्या बायकोची चुलती काकू, हे कोण, हा माझा मावस भाऊ. जी सगळी यादी काढली होती ती सगळी माणसं माझ्यापासून किमान 200-300 किलोमीटरवर दूर राहणारी होती. म्हणाले, काय रे तुझ्या आवडीचं एक पण माणूस तुझ्या गावामध्ये नाही तुझ्याजवळ? म्हटलं नाही, कसं दिलेत नाही एवढी यादी. म्हटलं नात्यातले दिलेत, मित्र दिलेत, बाहेरचे दिलेत, घरातले दिलेत, कामाच्या ठिकाणचे दिलेत, पण म्हणाले हे सगळे दूरचे. माझी अवस्था काय, मी ज्या ठिकाणी राहतो त्या 100 स्क्वेअर मीटर मध्ये माझे 40 नातेवाईक राहतात आणि त्या 40 पैकी 40 जणांजवळ माझे संबंध वाईट. मला त्यांनी चाळणी लावलं. कारण गंमत अशी आहे की मला असं वाटत होतं की माझे सगळ्यांजवळचे संबंध चांगले आहेत आणि चाळल्यानंतर वरती राहतील ते खडे. चांगल्या माणसांची चाळण लावली की वाईट माणसं वरती राहतील. माझं उलट होतं. माझे बिघडलेले संबंधांची माणसं जास्त
आणि मग त्यांनी एक 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 जवळजवळ ही प्रोसेस 1.25 वर्ष चालली होती. एक एक व्यक्ती घ्यायला सुरुवात केली. पहिल्यांदा डायरेक्ट ब्लड रिलेशन मधली माणसं घेतली. माझे आई, माझे वडील, माझी बहीण, नंतर सगळे चुलत भावंड, चुलते. असं करून 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 ज्या माणसांची माझं नातेसंबंध आहेत त्या माणसांची माझी नक्की रिलेशनशिप काय आहे ती मला उतरवून काढायला लावली. काय नाही, मी ज्या वेळेला त्याला भेटायचो त्यावेळेला सांगतो, ही 10 नावं, ह्या 10 नावांजवळची असणारी तुझी रिलेशनशिप तू सविस्तर लिहून काढायची आणि ती मला पुढच्या वेळेला येताना घेऊन यायची. मी लगेच हुशार, मी म्हटलं सांगतो ना तुला पटपट तू नावं बोल, मी तुला सांगतो. तो म्हणाला नावं तू बोलून मी ऐकणार नाही, तू लिहून आण. मी म्हटलं मग तुला मी असं करतो, ईमेल करतो, कॉम्प्युटरवर टाईप करतो आणि तुला ईमेल करतो, तू वाच. तो म्हणाला मी तुला कॉम्प्युटरवर टाईप करून ईमेल करायला नाही सांगितलंय, हातात पेन घे आणि लिहिली. जवळजवळ 1.5 वर्षाची ही प्रोसेस. आणि ह्या प्रत्येक बिघडलेल्या संबंधाजवळून, प्रत्येक चांगल्या संबंधाच्या व्यक्तीकडून माझ्याकडे असणारे स्वभावदोष त्याने मला असे वेचून दाखवले, माझ्या तोंडातनं वदवून घेतले. मी चांगला कोणाला म्हणायचो, मला आवडायचं कोण, तर रात्री 11 वाजता सुद्धा घरच्या जबाबदाऱ्यांना दूर सारून ज्या व्यक्तीला मी मदत केली ती व्यक्ती मला चांगली म्हणायची आणि मला घरातनं बाहेर पडायला संधी मिळाली, ज्या व्यक्तीमुळे मला संधी मिळाली त्या व्यक्तीला मी चांगला म्हणायचो. दुसऱ्यानं मला वाटायचं की मी दुसऱ्याला मदत करतो, चांगला गुण आहे माझा. अरे पण बायको आजारी आहे सकाळपासून, तिच्या अंगात 102 टेम्परेचर आहे, संध्याकाळी मऊ भात करून तिला जेवायला ताटात नेऊन द्यायला पाहिजे, त्यावेळेला तुला मदत तिची करायला पाहिजे, तुझ्या मित्राची नव्हे गाडी घेऊन जाण्यासाठी. मला ज्या वेळेला ज्या गोष्टी वाटत होत्या की हे माझे गुण आहेत, हे माझ्या चांगल्या क्वालिटीज आहेत, त्या चुकीच्या ठिकाणी मी कसा वापरत होतो हे त्यांनी मला दाखवून दिलं. आणि मग ती संपूर्ण माझी रिलेशनशिप्स, मला वाटत होतं की आता झालं, संपलं, आता 5वी पायरी, 6वी पायरी, 7वी, एकदा 12 पायऱ्या झाल्या की मी संत म्हणून अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये शिक्का मारून बाहेर पडणार, की आता माझे हात गगनाला लागले. म्हटलं आता पुढचं सांग ना, ते गुणदोष लिहायचेत काय ते. अरे होय होय म्हणाला, आठव म्हणाला, आठव. आणखीन काय राहिलंय म्हटलं, छे आता काही राहिलं नाही, ह्या व्यतिरिक्त मी कुठल्याही माणसाला ओळखत नाही, ह्या व्यतिरिक्त कुठल्याही माणसाजवळ माझे चांगले अगर वाईट संबंध नाहीत. म्हणाला ठीक आहे. गुणदोष लिहून काढायला सुरुवात झाली. गुणदोष लिहिले, नको त्या ठिकाणी वापरलेले माझे वापरत असलेले गुण कोणते ते लिहिले. दोष तर काय दोषच होते, पण गुण पण नंतर दोषांसाठी मी कसे वापरत होतो ते लिहिले. आणि मला वाटलं आता संपलं, आता आपण मुक्त झालो. पण मित्रांनो, एक गोष्ट त्यावेळेला घडली होती. मला ही मुक्ततेची भावना आहे ना, ती मी ज्यावेळेला माझ्या शेवटची ओळ लिहून पूर्णविराम दिला त्यावेळेला मला प्रचंड मानसिक सुटकेची भावना निर्माण झाली होती. प्रचंड, काय त्याला रिलॅक्सेशन म्हणा, म्हणजे जसं काही मी हवेतनं चालतोय असं मला त्यावेळेला वाटलं होतं. ते का वाटलं मला माहित नाही. आणखीन एक गोष्ट घडली होती. माझा मार्गदर्शक आणि मी, ह्या दोघांच्या विचारामध्ये बऱ्याच ठिकाणची एकरूपता, समानता मला निदर्शनास यायला सुरुवात झाली. की म्हणतात की एखाद दुसरं तत्व, आध्यात्मिक तत्व म्हटलंय हा कार्यक्रम, आध्यात्मिक कार्यक्रम म्हटलाय. आध्यात्मिक कार्यक्रम जो विश्वातल्या प्रत्येक ठिकाणी सारखाच काम करतो.
मी भारतामध्ये चोरी केली तर शिक्षा मिळेल आणि अमेरिकेत चोरी केली तर मला बक्षीस मिळेल असं नाही. दोन्ही ठिकाणी मला शिक्षाच मिळणार. मी केलेल्या गुन्ह्याची शिक्षाच मिळणार, मी केलेल्या चांगल्या कामाचं मला बक्षीस मिळणार. हा आध्यात्मिकतेचा मार्ग ह्या विश्वातल्या प्रत्येक व्यक्तीला जो आचरण करेल त्याला सारखेच रिझल्ट येतो. फरक एवढाच की मला कदाचित लवकर मिळाले असतील, दुसऱ्याला कदाचित उशिरा मिळतील. हे मला माझ्या मार्गदर्शकांनी समजावून दाखवलं. बरेच असे कोइन्सिडन्स नंतर त्यावेळेनंतर मला देखील लक्षात यायला लागले. आम्ही एकदा ठाण्याला मिटिंगला गेलो होतो आणि ठाण्यावरनं मिटिंगवरनं येताना आम्हाला यायचं होतं, दुसरीकडे जायचं होतं आणि आमच्याबरोबर आणखीन 2 जण होते. मी म्हटलं की असं करूया रे, आपण बसमधनं जाऊया. माझ्या बरोबरचा दुसरा जो मित्र होता तो म्हणाला नको रे, बसनी नको, आपण ट्रेननी जाऊया. त्यावेळेला माझा मार्गदर्शक हा जरा त्यातला ज्येष्ठ. आम्ही दोघं जण म्हटलं नको, आपण त्यालाच विचारूया, काय करूया. म्हटलं तू विचार काय करूया. तो म्हणाला असं करूया, आत्ता वाजलेत 9:45, 10ची बस आहे, 15 मिनिटं काय करायची, आपण टपरीवर जाऊन चहा घेऊया. मित्रांनो, ह्या अनुभवातनं मी एक शिकलो की ना त्याने माझी बाजू घेतली, ना माझ्या मित्राला दुखावलं. मला वाटायला लागलं हा चहा घेतल्यानंतर बसने जायचंय म्हणजे माझं म्हणणं ऐकलं. माझ्या मित्राला वाटलं की त्यांनी रेल्वेने जायचं का बसने जायचं सांगितलंच नाही, चहा घ्यायला जाऊया म्हणून सांगितलं. मी घेतलेला निर्णय दुसऱ्याची कोणत्याही प्रकारची हानी किंवा त्याला भावनिक धक्का, मानसिक त्रास निर्माण करेल ह्याचं भान माझ्या मार्गदर्शकाकडनं मी शिकलो की माझ्या वागण्याने दुसऱ्याला काय त्रास होऊ शकतो. नंतर मित्रांनो, मला मार्गदर्शकाने एक नियम सांगितलं की हा पाळलास भरपूर फायदा होईल. कारण मी सगळे फायद्या तोट्यात माझं जीवन मोजण्याची माझी सवय. गंमत अशी आहे, लोकांचा फायदा तोटा, हित अहित कशात आहे, त्याच्या आर्थिक उन्नती कशात आहे हे सांगणारा मी स्वतः 23 लाखाच्या कर्जात होतो. म्हटलं काय फायदा होईल रे, कर्ज लवकर फिटेल काय. तर म्हणलं ते मला माहित नाही, कर्ज फिटेल की नाही मी सांगत नाही, पण शांत झोप नक्की लागेल रात्री आणि तिची किंमत पैशात करता येणार नाही. म्हणा गरमा होतोय म्हणून एअर कंडिशन बसवशील, रूम एअर कंडिशन करशील, प्रवासाचा त्रास होतो म्हणून अतिशय उंचीतली उंची कार घेशील. ह्या सगळ्या गोष्टी ही सुखाची साधनं आहेत, त्या जास्तीत जास्त तुला सुविधा देतील, पण ह्यातली कुठलीही गोष्ट तुला सुख देणार नाही. आणि मी सांगतोय ते केलंस तर तुला शांत झोप मिळेल, बाजारात मिळत नाही, तू सुखी होशील. जरी बायकोने पाण्याचं भांडं आणून नाही दिलं तरी तुला त्याचा त्रास होणार नाही. म्हटलं काय करायचं. तर म्हणाला हे जे लिहिलंयस ना 4थ्या पायरीचं, हे संपलं नाही, ही सुरुवात आहे. आता ह्याच्या पुढे रोज चिठ्ठ्या करायच्या. काल एका जुन्या सभासदांनी नेमकं त्याचाच पुनरुच्चार केला. रोज चिठ्ठ्या लिहायच्या. अरे म्हटलं काय, लग्नाला 14 वर्ष झाली, आता कुठल्या चिठ्ठ्या लिहायच्या. तर म्हणाला बायकोला आणि मुलीला चिठ्ठ्या लिहिण्याची गोष्ट नाही मी करत आहे, रोज परमेश्वराला लिही चिठी की आज मी माझ्या दिवसभरामध्ये काय काय चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत. मित्रांनो, ती सवय मला सुरुवातीच्या 1.5 वर्षानंतरच्या काळात फार मदतीला आली. मला असं वाटत होतं की इन्व्हेंटरी एकदा 4थी पायरी झाली, इन्व्हेंटरी संपली की विषय संपला.
तो म्हणाला ही सुरुवात आहे. त्याचा फायदा आत्ता मला 4 महिन्यापूर्वी झाला, 5 महिन्यापूर्वी. मार्गदर्शकाला सांगितलं होतं की माझ्या जीवनातल्या सगळ्या ओळखी अनोळखी माणसांचं सगळं तुला आता सांगितलेलं आहे, आता माझ्या जीवनात अशी कुठलीही जागा नाहीये. तो म्हणाला नसू दे, तरी लिहित राहा ना, तू चिठ्ठी लिही ना देवाला रोज. 5 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे मित्रांनो. माझ्या मुलगीचं विज्ञान मंचामध्ये संपूर्ण जिल्हा पातळीवरती सिलेक्शन झालं आणि तिने सांगितलं की बाबा मला सायंटिफिक कॅल्क्युलेटर पाहिजे. आणि सांगितलं असं की दुसऱ्याच्या चुकांचं लगेच त्याच्यावर मी बोट ठेवणार. म्हटलं अरे गेल्या वर्षी तुला कॅल्क्युलेटर घेतला भावाने, तो कॅल्क्युलेटर वेगळा, हा सायंटिफिक कॅल्क्युलेटर आहे. मला तर ह्याला जायचंय, शिबिराला जायचंय, तयारी करायची. आणि तिने एक कंपास पेटी, एक बॉक्स उचलला, पेन ठेवण्याची वगैरे अशी पिढी, हे बॉक्स असतो तो. आणि मित्रांनो त्या बॉक्सने मला हलवलं. तो बॉक्स माझी मुलगी 4थीत असताना वर्गात तिला मिळाला होता, बेंचवर राहिलेला. शाळा 2 टर्म मध्ये असते, सकाळची संध्याकाळची. तर आधीच्या टर्म मधल्या कुठल्या तरी विद्यार्थ्याचा तो पेन्सिल बॉक्स वर्गात राहिलेला माझ्या मुलीला मिळाला होता. आणि माझी मुलगी तो दप्तरातनं घेऊन आली होती. कारण त्यापूर्वी मी पण घरात असे दिवे पाजळलेले आहेत. माझे अवगुण माझ्या कुटुंबियातल्या माणसांना सुद्धा काही काही वेळेला भरीस पाडतात, ह्याचा अनुभव, जिवंत अनुभव मी घेतला. माझ्याकडे स्कूटर होती. त्या स्कूटरवरनं जात असताना मला एक दिवस एक रस्त्यात स्कूटरचीच पडलेली स्टेपनी मिळाली. मी, बायको आणि मुलगी 3 जण स्कूटरवरनं जात होतो आणि मला ती स्टेपनी मिळाली. मी ती पुढे पायाजवळ ठेवली, घरी आणली. बायको म्हणाली गाव लहान आहे, विचारा ना कोणाचे आहेत, देऊन टाका ती, आपल्याला काय तिचा उपयोग आहे. हा म्हटलं अशी मिळाली ती काय उगाच उगाच देण्यासाठी आहे काय. माझं हे वाक्य ते लहान मुलीने बरोबर लक्षात ठेवलं होतं मित्रांनो. तिने ती कंपास पेटी तिच्याकडे ठेवली होती, पेन्सिल बॉक्स तिच्याकडे ठेवला होता. आणि तो पेन्सिल बॉक्स भेटल्यानंतर मला आठवण झाली की हा पेन्सिल बॉक्स असा असा आहे. तिने शाळेतनं आणला होता, आपल्याला दाखवला होता. मी म्हटलं ठेवून दे तुझ्याकडे. दुसऱ्या दिवशी शाळेत ज्यावेळेला चर्चा दिला त्यावेळेला सांगितलं की हा पेन्सिल बॉक्स तू पुढच्या वर्षी घेऊन जा शाळेत, वर्षभरात तो माणूस विसरेल. आणि माझ्या मुलीने त्याप्रमाणे केलं. तो पेन्सिल बॉक्स तिच्याकडेच राहिला. पण व्हिजिलन्स, मला मार्गदर्शन सांगितलं होतं रोजच्या रोज लिहायचंय तुला पत्र परमेश्वराला. त्या दिवशीच्या पत्रात लिहिलं की माझ्या मुलीला तिच्या वर्गात मिळालेला पेन्सिल बॉक्स ठेवण्यासाठी माझी कृती, माझं वागणं कारणीभूत आहे. मी तिला विचारलं नंतर की हा जो अजयचा पेन्सिल बॉक्स आहे, कारण दुसऱ्या दिवशी त्या अजयच्या पालकांनी तक्रार केली होती शाळेत, माझ्या मुलग्याचा पेन्सिल बॉक्स हरवलाय. म्हटले हा अजय अजून तुझ्या शाळेत येतो का. ते म्हणाले येतो बाबा. मग त्या अजयला विचारते राहतात कुठे. मग मी तिसऱ्या दिवशी माझ्या मुलगीला घेऊन त्या अजयच्या घरी गेलो होतो आणि तो पेन्सिल बॉक्स मी जवळजवळ 4 वर्षानंतर परत केला. माझी मुलगी 4थीत होती, आत्ता ती 9वीत आहे. 4 वर्षानंतर तो मी पेन्सिल बॉक्स परत केला. जर तो मी करत नव्हतो, ह्या मधल्या कालावधीमध्ये 8-9 दिवस झाले, माझ्या मनात कायम एक दडपण होतं की ह्या अजयचे आई बाबा आपल्याला समोर तर दिसणार नाहीत. त्यांना माहितीही नव्हतं की तो पेन्सिल बॉक्स माझ्याकडे आहे, पण माझं मन मात्र मला खात होतं. माझ्या मार्गदर्शकाने सांगितलं अशा बारीक 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 गोष्टी तुला केव्हाही दारूकडे खेचून नेतील. दारूमध्ये खेचून नेण्याची जबरदस्त ताकद आहे आणि ती मी अनुभवलेली आहे. माझ्या ब्रँडची दारू मिळत नाही म्हणून दापोलीपासून खेडला, खेडपासून महाडला, महाडपासून नागोठण्यापर्यंत जाऊन 1 क्वार्टर पिऊन मी आलेला आहे. 250 किलोमीटर गेलो आणि 250 किलोमीटर आलो. दारू खेचून नेते, तुला अनुभव आहे. मित्रांनो ही 4थी पायरी लिहिल्यानंतर भीती लिहिण्यामागची पूर्वीची अनेक सभासदांच्या अनुभवात ऐकली की मी
चौथी पायरी लिहिली आणि ती मार्गदर्शकाला वाचून दाखवली आणि मार्गदर्शकाने माझी गुपितं फोडलं आणि माझी बदनामी केलं, तर माझा स्वतःचा अनुभव मित्रांनो असा आहे की ही चौथी पायरी लिहिण्यासाठी विचारांची दिशा मार्गदर्शकाशिवाय मिळूच शकत नाही. फिअरलेस मोरल इन्व्हेंटरी. कारण अनेक भीतींचं दडपण घेऊन जगणारा मी अनेक गोष्टी अशा साईड बाय करायला सुरुवात करतो.